मंडळी, आज आपण बघणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या 25 जुलैच्या भागामध्ये इन्स्पेक्टर सावंत येऊन सायलीला सांगत असतात की काही वर्षापूर्वी जे आश्रमामध्ये आता एक नवीन मुलगी आलेली ना, तिची कंप्लेंट केलेली होती. आणि त्यावर सायलीसुद्धा सांगते की तिथे कोणी नातेवाईक वगैरे असते कुठले गावाकडे, तर त्याचाही तुम्ही तपास करा. श्वेता लगे प्रियाला फोन करून सांगते, हे बघ, आश्रमाची संपूर्ण जबाबदारी सायलीवर आलेली आहे बरं का. आणि ते कोणी मुलीचं वगैरे ते सांगायला लागते का कंप्लेंट वगैरे पोलीस स्टेशनमध्ये आलेली होती. आणि तो लगेच प्रिया नागराजला सांगते, हे बघ, तू सचिनला हे असं सांग बरं का. आणि नागराज सचिनला फोन करून सांगतो आणि सचिन लगेच इन्स्पेक्टरला सांगतो, हे बघ, जो माझा माणूस होता ना तुझ्याकडे येईल आणि तू त्याला घेऊन आता आश्रमामध्ये जा. आणि दोघंही जण हसायला लागतात की अरे, एवढ्या लवकर आपलं काम होईल असं वाटलं नव्हतं. आणि सायली घरी आल्यावरती लगेच सर्वजण तिचं अभिनंदन करताय. कल्पनाताई सायलीला म्हणतं, अगं तुझी जबाबदारी वाढली बरं का सायली. पण आता लगेच अस्मिता म्हणायला लागते, अगं माझं तू कसं सांभाळणार का एवढं, कारण घरची जबाबदारी, आता तुला काही दिवसांनी बाळ होईल, बाळाची जबाबदारी. कारण अगं अस्मितला मी सोडून जाते ना मामाजवळ, तर मामाची खूप दमछाक होते हो. त्याच्यावर लगेच कल्पना, माझं काही दमछाक होत नाही, पण तू बघ दिवसातून 1000 वेळेस फोन करते. आणि अर्जुन लगेच म्हणतो, काय गं अस्मिता, हे सर्व तुझं चुकीचं आहे बरं का गं. का बरं आपल्या आईने आपल्याला सांभाळलेलं नाही का गं. त्यावर लगेच म्हणजे अरे तसं नाही रे, पण का कुणास ठाऊक मला असं वाटतं की अगं तिला गुडघ्यांचा त्रास वगैरे ना, म्हणून मी म्हणत होते, म्हणून मी काळजीपोटी बोलली रे. श्वेता रात्री सर्व झोपल्यानंतर परत प्रियाला फोन करून सांगते, का गं आश्रमामध्ये ना आता एक नवीन मुलगी आहे, पण ती ना फक्त सायलीशीच बोलते, आमच्याशी कोणाशीच बोलत नाही. आम्ही किती तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असं ती सांगत असते. ती सोनल आणि जी दुसरी मुलगी असते ना, ती तिला भीती वाटत असते म्हणून ती श्वेताकडे येत असते. आणि लगेच श्वेता मागं वळून बघते, ती इतकी घाबरून जाते ना, का गं काय झालं गं. आणि असं म्हणून तीच दुसरी मुलगी म्हणते की अगं तू कोणाशी बोलत होती, म्हणजे कसं प्रियाचं नाव ऐकलं गं. कोण होती ती. त्यावरती म्हणते, अगं प्रिया म्हणजे माझी मैत्रीण होती ना, तिचं ना तिच्याशीच बोलत होती गं मी. आता कारण ती गावाकडं असते, मला मी आईवडिलांकडे जाऊ नाही शकत, त्याच्याबद्दल. लगेच ती मुलगी म्हणते, अगं आश्रमात पण एक प्रिया नावाची मुलगी होती ना, पण ती खूप वाईट होती, ती आम्हाला कोणालाच आवडत नव्हती. आणि इकडं मात्र अर्जुन ते डायरीमध्ये दोघंजणं लिहून घेतात त्यांच्या दररोज बाळाविषयी काय करायचं आहे प्लॅनिंग. आणि लगेच ते सांगत असतं की बाळाचं नाक तुझ्यासारखं असेल वगैरे. आणि मग ते अर्जुन म्हणतो, आपण असं करू, एक चित्रच काढू बरं का. आणि ते लगेच चित्र काढायला घेत आहे प्रेक्षकांना. आणि चित्र काढल्यानंतर हे दोघंही हसायला लागत आहे की अरे असं कधी हे बाळ आपल्याला झालं तर कसं होईल. आणि हे चित्र कधी आपल्या बाळाने बघितलं तर किती चिडलं आपल्यावर. आणि त्यांना लगेच गौरीची आठवण येते. आणि सायली म्हणतच असते की मी कुसुमताईंना फोन करू का. अर्जुन म्हणतो, मी जर नाही म्हटली तर तू करणार नाही का गं. आणि तर तितक्यात ते लगेच कुसुमताईंचाच फोन येतोय. आणि कुसुमताई म्हणतो, अगं सायली तू येऊ शकते का गा आश्रमामध्ये. सायली म्हणते, का गं, अगं गौरीनं खूप रडते, तिनं अचानक कुठली रडायला लागली, ती आमच्याकडनं काही शांत होत नाही. आणि सायली लगेच आश्रमामध्ये येते प्रेक्षकांनो. आणि तिला जवळ घेऊन तिला गाणं म्हणजे अंगाई गाते. आणि लगेच ती झोपूनही जाते बरं का गौरी. कुसुमताई म्हणता, बरं झालं ग बाई तू आले, नाही तर कसं काय केलं असतं येणे. आणि जे काही झालेलं असं अंगाई वगैरे म्हणणं ना, ते सर्व मोबाईलमध्ये श्वेता रेकॉर्ड करत असते. आणि त्यावर अर्जुन म्हणतो, सायली आता आपल्याला निघायला हवं, तू तिला झोपव बरं का खाली. पण सायली म्हणते, मी आजच्या रात्र राहू का बरं का इथं, कारण कधी रात्री उठली तर. मग अर्जुन म्हणतो, ठीक आहे, काही हरकत नाही, तू राहा असं म्हणून. आणि मग तिला घेऊन ते झोपते प्रेक्षकांनो. आणि सकाळी उठून लगेच अर्जुन सर्वांना घेऊन येतोय. पुढील भागामध्ये आपल्याला समजणारच आहे. तो खायला वगैरे आणतो, काही फुगे वगैरे आणतो. आणि सायलीही म्हणत असते, मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढ्या लवकर येशाल असं. इकडे नागराजच्या प्रियाला म्हणत असतो, अगं हे फारतूक माणसांना आणले का, हे काय काम करतील, तुला काय समजतं का, त्यांना काही जमणार आहे का, ते तर एकाच याच्यामध्ये पकडले जाते. इकडे श्वेता सायलीला फोन करून सांगते का आश्रमामध्ये मुलीचे काका आले, तर तुम्ही ये बरं का असं म्हणून. पण ती लगेच म्हणते, काय गं, म्हणजे कदाचित ते मुलीचे काका वगैरेच आलेले असेल म्हणून तिचं हे रिॲक्शन एकदम वेगळं दिसते प्रेक्षकांनो. हे आपल्याला पुढील भागामध्ये समजणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.